सध्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या ज्या काही वर्तमानपत्रातील, मीडियामधील बातम्या आहेत, ह्या काहीशा विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक वाटत आहे. परंतु तशा त्या त्रासदायक नाहीत. उलट विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जे विद्यार्थी खूप चांगले सुरुवातीपासून अभ्यास करताय, मेहनत करताय, त्यांच्यासाठी तर ही बातमी चांगली आहेच. परंतु जे विद्यार्थी थोडेसे अभ्यासात कमी आहे किंवा मागे आहे किंवा थोडासा निष्काळजीपणा 12वीच्या किंवा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या बाबत विद्यार्थ्यांकडून झाला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षा मंडळाने वेळीच याबाबत सावध केलंय, की या वर्षीच्या परीक्षा ह्या अत्यंत त्या ठिकाणी निपक्षपातीपणे होणार आहे आणि त्या ठिकाणी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सर्व त्या गोष्टी केल्या जात आहेत. मग या ठिकाणी आपण घाबरून शस्त्र टाकून पळायची अजिबात गरज नाही. मला वाटतं 10वीची बोर्डाची परीक्षा किंवा 12वीची बोर्डाची परीक्षा यासाठी आपल्या सन्माननीय प्राध्यापक असतील, शिक्षक वर्ग असतील, यांनी वर्षभर आपल्याला उत्कृष्टपणे त्या ठिकाणी ज्ञानदान केलेलं आहे, सराव करून घेतलेला आहे. आता उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला त्याची एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून येणाऱ्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपला रिझल्ट हा उत्कृष्टपणे त्या ठिकाणी करायचा आहे. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांनी या शेवटच्या दिवसामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजे. सर्वात पहिले सर्व विषयाच्या सर्व लेसनची एक डीपमध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे. एक. नंबर 2, इयत्ता 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या मागील किमान 10 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी स्वतः पुन्हा एकदा बघून का असेना पण सोडवायच्या आहे. जर 10 पेपर सोडवले तर मला वाटतं कुठलाही विद्यार्थी सहज 80-85% आरामात स्वतःच्या कष्टाच्या, मेहनतीच्या अभ्यासावरती पोहोचू शकणार आहे. आणि निश्चित स्वरूपात बोर्डाच्या परीक्षेच्या बद्दलची सध्या झालेली एक भीती तयार किंवा एक विद्यार्थ्यांसाठीची डोकेदुखी म्हणूया, तर अर्थात त्याला डोकेदुखी नाही म्हणता येणार आहे. त्याला आपल्याला अलर्ट म्हणता येणार आहे. जर आपल्याला अलर्ट केलंय, तर मला वाटतं आता कोणीही त्या ठिकाणी निष्काळजीपणा करू नये. येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक उत्कृष्ट लेखनाचा, रिव्हिजनचा सराव करून चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचं आहे. धन्यवाद.